नमस्कार मंडळी. आज आपण पाहणार आहोत स्वातंत्र्य लढ्यातील महत्वाचा टप्पा, सविनय कायदेभंग चळवळ. पूर्ण स्वराज्याच्या मागणीनंतर गांधीजींनी मिठाचा कायदा मोडण्याचा निर्धार केला. गांधीजींनी 12 मार्च 1930 ला साबरमती आश्रमातून आपल्या 78 सहकाऱ्यांसह दांडी यात्रेला सुरुवात केली. 24 दिवसांच्या यात्रेनंतर 6 एप्रिल 1930 रोजी ते दांडी येथे पोहोचले आणि समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार करून त्यांनी मिठाचा कायदा मोडला. यालाच आपण मिठाचा सत्याग्रह असेही ओळखतो. सविनय कायदेभंग चळवळीमध्ये मिठाच्या सत्याग्रह व्यतिरिक्त परदेशी मालावरती बहिष्कार, भारतीय अधिकाऱ्यांनी सरकारी नोकरीचा त्याग केला, दारूबंदीसाठी निदर्शने करण्यात आली, जंगल सत्याग्रह. गांधीजींना अटक झाल्यानंतर सरोजिनी नायडू यांच्या नेतृत्वाखाली 21 मे 1930 रोजी धारासना येथील मिठा करार मोठा सत्याग्रह झाला. यालाच आपण धारासना सत्याग्रह म्हणून ओळखतो. सविनय कायदेभंग चळवळीमध्ये स्त्रिया, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांनी इंग्रजांविरुद्ध आवाज उठवला. या चळवळीने भारतीयांच्या मनामध्ये स्वातंत्र्याची ज्योत अधिक प्रखर केली आणि इंग्रजांना विचार करण्यास भाग पाडलं. तर अशाच ऐतिहासिक गोष्टी शिकण्यासाठी तुषार लेक्चरला फॉलो करा.